कसं आहे पाय का, एक छोटूसा दृष्टांत सांगते. एक वेळेस काय झालं, अर्जुनाचं मन रमेन असं झालं. कोणाचं? अर्जुनाचं. आणि मन रमेन असं झाल्यामुळं अर्जुनरावाने कृष्ण परमात्म्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर सांगितलं की देवा, माझं मन रमेन असं झालंय, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. काय करू? फिरायला जाऊ. देव म्हणाले का हरकत नाही. देवाने रथ आणलं, रथाला घोडे जुंपले आणि जुंपल्यानंतर काय ना, त्या काळी कृष्ण परमात्मा अर्जुनरावाचं रथ हाकायला होते. काय होते? रथ हाकायला. आता सोप्या भाषेत सांगते, म्हणजे कृष्ण परमात्मा अर्जुनरावाची गाडी म्हणजे ड्रायव्हिंग करण्यासाठी होते. कोण? देव होते. कोणाची गाडी ड्रायव्हिंग करण्यासाठी? अर्जुनाची. वा, म्हणजे तुम्ही जागे. मग घोडे आणले, घोडे जुंपले रथाला, अर्जुनरावाला रथात बसवलं, रथ घेऊन गेलं आणि सुंदर मंगलमय वातावरणामध्ये नेऊन रथ थांबवलं. कुठल्या? सुंदर नदी खळखळाट वाहत होता, फुलांचा सुगंध, पक्ष्यांचा किलकिलाट होता. सुंदर मंगलमय वातावरणामध्ये रथ थांबवलं आणि थांबवल्यानंतर कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना जरा तो हातपाय वगैरे धु, फ्रेश हो, तोपर्यंत जरा मी फेरी मारून येतो. कोण म्हणले? देव म्हणले. कोणाला? अर्जुनाला. मग अर्जुनराव रथाच्या खाली उतरले. रथाच्या कड्याला एक नदी वाहत होती आणि त्या नदीच्या काठेवरती जाऊन बसले आणि बसल्यानंतर हातपाय वगैरे धुला. कृष्ण परमात्मा गेले फेरी मारण्यासाठी, हातपाय वगैरे धुतले, मस्त गुणगुणत बसले होते. कोण? अर्जुन. तुझी चंद्रमान हो 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 ला 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 अशी कोण करत होते? मी नाही बर का, अर्जुनराव करत होते. मग त्यावेळेस काय झालं माहितीये का, अर्जुनरावाला आठवण झाली सुभद्रा. कोणाची? कोणाची आठवण झाली? कोणाची आठवण झाली दादा? कोणाची आठवण झाली? म्हणा, तूच सांगा. सुभद्राची आठवण झाली. कोणाला? अर्जुनरावाला. ज्या वेळेस आठवण झाली ना, त्यावेळेस अर्जुनराव म्हणाले, साला ये ठिकाण इतना बढ़िया है, इतना बढ़िया है, यहाँ अभी के अभी सुभद्रा होती थी तो कितना आनंद मिलता. असं कोण म्हटलं? अर्जुनराव. आणि असं म्हणता क्षणी कृष्ण परमात्म्याने आपलं रूप बदललं आणि रूप धारण केलं सुभद्राचं. कसं आहे ना, ज्या प्रकारे आपण कपडे चेंज करतो का नाही, तसं देवाने काय बदललं? रूप बदललं. आता कृष्ण परमात्म्याची भगिनी म्हटल्यानंतर किती सुंदर असावी बघा, किती सुंदर. मग अशी आली सुभद्रा, लटकत, मुरडत, ठुमकत. आताच्या पोराला कळलं म्हणजे हिची चाल तुरु तुरु. पण सुभद्रेची. मग अशी सुभद्रा आली, अर्जुनरावच्या पुढे उभा टाकले ना. अर्जुनराव जसं पाहतात तसं म्हणतात, सुभद्रा अगं काही वेडी झालीस का ग तू? अगं तुला किती कॉल केला मी, किती मेसेज केला, किती मिस कॉल मारले. अगं मेसेज केलं इन्स्टाला, फेसबुकला, ट्विटरला, स्नॅपचॅट. अगं मेसेज केले, एक तरी मेसेजचा मला रिप्लाय द्यायचा तू. सुभद्रा म्हणाली, हे बघ अर्जुना, काय करू, नेटचा एवढा प्रॉब्लेम झाला, एवढा प्रॉब्लेम झालाय, तुझा एकही मेसेज आला नाही आणि एकही. तसं इथं गावामध्ये बी आहे म्हणा नेटचा प्रॉब्लेम. काय करताय दादा? मग अर्जुनराव म्हणाले, काय हरकत नाही, आलीस ना, आलीस तर बस. आता बसली सुभद्रा, दोघांची चर्चा चालू झाली आणि काही वेळानंतर अर्जुनरावाने आपल्या पोटातली काढली अंगठी. काय काढली बाबा? अशी अंगठी काढली आणि काढून सुभद्रेच्या पोटात टाकलं. तुम्ही नका तसं पाहू, तुम्हाला नाही देणार आहे. हा, ते अर्जुनरावाने दिलं होतं सुभद्राला. अशी सुभद्राच्या पोटात टाकली. सुभद्रा म्हणाली, अर्जुना अरे नको रे, अंगठी दिली होती मला. कसं आहे ना, अर्जुन बलदंड शरीराचा, त्याचे बोट जाड, तो जाड. आणि सुभद्रा कशी देखणी, नाजूक, बारीक, तिची बोट सुद्धा बारीक. मग अंगठी येत नव्हती तरी अर्जुनराव दामोदर पोटात घालायचा. अगं घाल अंगठी. सुभद्रा म्हणाली, अर्जुना नको रे, ढिली होतीये मला. अर्जुनराव
म्हणाले हे बघ गोरा गुंडाळ पण अंगठी कशी बशी अंगठी घातली आणि घातल्यानंतर काही वेळ झाल्यानंतर सुभद्रा म्हणाली अर्जुना मी आता इथून गेलेलं बरं. काय मी गेलेलं बरं. अर्जुनराव म्हणाले हे बघ सुभद्रा आत्ता चाललीयस लगेच जातो म्हणतेस अगं बस ना थोडा वेळ. सुभद्रा म्हणाली हे बघ अर्जुना जर आपल्या दोघाला जर इथं कोणी पाहिलं तर ही बातमी एडिट करून व्हायरल करतील. काय करून एडिट करून व्हायरल करतील. म्हणून मी इथून गेलेलं बरं. कसं आहे ना कृष्ण परमात्म्याची भगिनी जर असं वागत असेल तर मी इथून गेलेलं बरं. सुभद्रा निघाली झाडाच्या पाठीमागे गेली आडुशाला गेली आणि गेल्यानंतर पुन्हा आपलं रूप धारण कोणी देवानी कृष्ण परमात्माने मग असे कृष्ण परमात्मा धाड धाड करीत अर्जुनरावच्या पुढे येतात आणि म्हणतात अर्जुना अरे काही वेळा लागलास का काय तू. अरे तू जगाचा कल्याण करणार आहेस जाणत आहेस तू काहीतरी कमट्याकड्यासारखं वेळ व्हायला घालतोयस. इथून गेलेलं बरं आपण. काय म्हणते देव रिकाम टेकड्यासारखं का वेळ व्हायला. हा शब्द जसा वापरला तसं विठ्ठल